ज्यांना राजकारण कळतं, राजकारण आवडतं अशा सर्वांसाठी हा व्हिडिओ आहे. महानगरपालिका निवडणुका सुरू झाल्या आहेत आणि ग्राउंडवरती खरोखर काय चाललंय हे जर तुम्हाला खरं जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा. इतिहासात पहिल्यांदा असं घडत आहे की भारतीय जनता पार्टी जास्त गोंधळलेली दिसत आहे. त्याचं कारण असं आहे की काही प्रमुख गोष्टी अशा घडल्या आहेत ज्या भाजपच्या विरोधात जाताना दिसत आहेत. महानगरपालिका निवडणुका सुरू झाल्या आणि त्यानंतर जी काही राज्यभर राजकीय परिस्थिती तयार झाली ती भाजपला अजिबात परवडणारी नाही. याला कारण असं झालंय की भारतीय जनता पार्टीने विचार वेगळाच केला होता आणि घडलंय वेगळंच. त्यांच्या नेत्यांनी जो काही प्लॅन आखला होता, जो काही विचार केला होता, त्या उलट सध्याची परिस्थिती होताना दिसत आहे. काही कारणं आहेत ठोस जे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो. सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्ही निरीक्षण करा किंवा तुम्ही आज आतापर्यंत राजकीय बातम्या पाहिल्या असतील तर तुम्ही वरती चिंतन करून बघा. सगळ्यात पहिली गोष्ट ज्यावरती पहिल्यांदा भाजप हसायचं, म्हणजे जी घटना ज्यावरती भाजप पहिलं हसायचं, पण आज तीच घटना भाजपच्या अंगलट आलेली दिसते. ती घटना भाजपच्या अंगावरती काटा आणते. ती कुठली? तर ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं. खरं तर मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन पक्षांना भारतीय जनता पार्टी अतिशय तुच्छ लेखते, हे सगळ्यांना माहित आहे. त्याला कारणही आहेत. कारण भारतीय जनता पार्टीच्या नजरेतून जर आपण बघितलं तर आपल्या एक लक्षात येईल की राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील हे लिमिटेड नेते आहेत, असं भारतीय जनता पार्टीचं कायमच म्हणणं आलं आहे. आणि आपण लिमिटेड समजतोय म्हणजे ते लिमिटेडच ग्राउंडवरती राहणार आहेत असा भारतीय जनता पार्टीचा विश्वास होता. त्यानुसार त्यांनी रणनीती आखली होती. परंतु आता काय झालंय, सैनिक नसलेल्या या दोन सेना, सैनिक नसलेल्या हे वाक्य मी यासाठी वापरतोय की सैनिक अर्धे सैनिक कमी झालेले आहेत. काही बंडखोरीमुळे, काही गद्दारीमुळे, काही फितुरीमुळे किंवा काही पदांमुळे. आजची परिस्थिती अशी झाली आहे की या दोन सेना एकत्र आल्यानंतर, यांनी युती केल्यानंतर भाजपला पूर्वी कसं वाटायचं की 25% नुकसान होईल, पण तसं होताना दिसत नाहीये. आजचा काटा बघितला आपण तर 50-50 मध्ये मोडतोय. म्हणजेच भारतीय जनता पार्टीच्या विरोधात सक्षम असं नेतृत्व उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी उभा केलं आहे. चांगले उमेदवार दिले आहेत. टफ टू टफ फाईट बऱ्याच ठिकाणी आहे आणि त्यामुळे भाजपच्या अंगावरती आता काटा यायला लागलाय की काही चमत्कार घडेल का. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे, प्रकाश आंबेडकर यांचं अचानक काँग्रेस सोबत युती करून रणांगणात येणं. खरं तर काँग्रेसला संपलेला पक्ष म्हणतो भाजप, हे तुम्हालाही माहित आहे, आम्हालाही माहित आहे. पण प्रकाश आंबेडकरांना भाजप जास्त सिरियस घेतं, हे वाक्य अतिशय महत्वाचं आहे. बोलून दाखवत नाहीत ते. प्रकाश आंबेडकरांबद्दल भाजप कायम गांभीर्यानं असतं. प्रकाश आंबेडकरांच्या प्रत्येक हालचालीवरती भाजपचं बारकाईने लक्ष असतं. आंबेडकर काय करतात, कोणासोबत जातात, त्यांची स्ट्रॅटर्जी काय, त्यांची प्लॅनिंग काय, यावरती भाजपचं सगळ्यात जास्त लक्ष असतं. आणि गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेस आणि भाजपचं असं काही फाटलं होतं की हे डबल शिवता येईल किंवा हे डबल शिवलं जाईल असं भारतीय जनता पार्टीला कधीच वाटलं नाही. त्यामुळे भाजप गाफील होती आणि भाजपच्या गाफील असतानाच प्रकाश आंबेडकर हे अचानक काँग्रेस सोबत जुळवून घेऊन सेटलमेंट करून प्रत्येक महानगरपालिकेसाठी भाजपच्या विरोधात समोर आले आहेत. हे पाहिल्यानंतर थोडासा अंगावरती काटा भाजपच्या त्यावेळेस आला. तोपर्यंत पण भाजपला वाटत होतं की ठीक आहे, असू द्या, एक दोन घटना घडल्यात, उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आलेत, इकडे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस एकत्र आली, ठीक आहे, आपण सामना करू, आपल्यासाठी ही फार मोठी गोष्ट नाही. पण अशात तिसरी एक घटना घडली. ती अशी घडली की अजित पवारांनी शरद पवारांना सोबत घेतलंय. हे भाजपसाठी खरोखर एक धक्का आहे. असा धक्का आहे जो भाजपला पचवता येणार झालाय. पुण्यामधल्या भाजपच्या नेत्यांची जर तुम्ही भाषणं नीट ऐकली किंवा पुण्यामध्ये ग्राउंडवर काय चाललंय याचा जर व्यवस्थित आढावा घेतला तर लक्षात येतंय की पुण्यातली भाजप गोंधळली आणि पुण्यात गोंधळलेल्या भाजपनं, म्हणजे जी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते पुण्यात गोंधळले आहेत, त्यांनी राज्यभरातल्या भाजपच्या नेत्यांमध्ये धडकी भरवली. त्याचा परिणाम असा झालाय की आता मुंबईमध्ये ठाकरेंचं आव्हान आहे, पुण्यामध्ये पवारांचं आव्हान आहे आणि त्याच्यातच आता प्रकाश आंबेडकर काँग्रेस सोबत गेल्यामुळं वंचित आणि काँग्रेसचं आव्हान आहे. या तीन घटना म्हणजे तीन विरोधक, तिघांची सामना,
इथं भाजपची स्ट्रॅटर्जी पूर्णपणे फेल गेली, जी त्यांनी पहिली आखली होती. अशातच भाजपला चौथी घटना मनाला लागली. ती कुठली? तर एकनाथ शिंदेची वाढती ताकद. मित्रांनो, कुणी मान्य करा न करा, परंतु नगरविकास खात्याच्या माध्यमातून एकनाथ शिंदेनी जी काही ताकद शहरी पट्ट्यामध्ये उभा केली आहे, हे आज भाजपला जड जाते. एकनाथ शिंदेच्या तुम्ही मुंबईच्या सभा बघा किंवा मुंबईचा प्रचार बघा, नवी मुंबईचा बघा, राज्यातल्या इतर ठिकाणचा बघा, प्रत्येक ठिकाणी लोकांची गर्दी आहे. महिलांची विशेषतः जास्त गर्दी आहे. आणि हे सगळं बघितल्यानंतर मात्र भाजपच्या अंगावरती काटा यायला लागला. याला कारण असं आहे की एकनाथ शिंदेनी एकनाथ शिंदेला भाजप 25%चा पार्टनर समजत होतं, परंतु ते आता 25%चा टप्पा ओलांडून 30-40 कडे आले आहेत आणि त्यामुळं ती घटना भाजपसाठी पचणारी नाही. यानंतर पाचवी गोष्ट अशी झाली आहे की प्रॉपर प्लॅन बनवून निवडणुकीमध्ये उतरायचं, ही भाजपची कायमची स्ट्रॅटर्जी आहे, हे सर्वांना माहित आहे. परंतु तीच फिसकटली आहे. तिथं गोंधळ निर्माण झाला आहे. कारण भाजपनं पुण्यासाठी, मुंबईसाठी, नाशिकसाठी किंवा इतर शहरांसाठी जी काही गणित रचली होती, आखली होती, ती सगळी आता वेगळी झाली, फेल गेली. कारण विचार वेगळा केला होता आणि घडलंय वेगळं. प्रत्येक ठिकाणी राजकीय परिस्थिती वेगळी तयार झाली. त्यानंतर अजून एक सहावी गोष्ट महत्वाची आहे. ती काय आहे? तर देवेंद्र फडणवीस यांची राजकीय स्ट्रॅटर्जी विरोधकांनी हेरली आहे. हो, असं दिसतंय. कारण फडणवीस हे समोर जाऊन मारत नाहीत, टप्प्यात आणून कार्यक्रम करतात, जरी तो डायलॉग जयंत पाटलांचा असला तरी. परंतु आता काय झालंय की फडणवीसांनाच कसं गाफील ठेवता येईल, याचं गणित ठाकरे बंधू आणि प्रकाश आंबेडकर यांनी लावून धरलंय. हे दोघही सध्या भाजपला गाफील ठेवत आहेत. आपण काय करतोय, आपला काय प्लॅन आहे, हाच भाजपला समजला नाही पाहिजे. ही स्ट्रॅटर्जी सध्या ठाकरे बंधू आणि प्रकाश आंबेडकरांची आहे. त्यामुळं प्रॉपर अंदाज घेता येणार झालाय भाजपला. आणि सातवी गोष्ट जी अत्यंत महत्वाची, ती काय आहे की विरोधकांचा अंदाज न घेता आल्यामुळं भाजपचं हतबल होणं. याचा अर्थ असा आहे मित्रांनो की निवडणुका जिंकण्यासाठी भाजप काय करतं, तर विरोधकांचा व्यवस्थित अंदाज घेतं, प्रत्येक ठिकाणची राजकीय परिस्थितीचा अंदाज घेतं आणि त्यानुसार प्रॉपर प्लॅनिंग करतं. पण तेच होताना इथं दिसत नाहीये. त्यामुळं महानगरपालिका निवडणुका सुरू झाल्यापासून सगळं बदललंय. कदाचित निकालांचंही वेगळं असू शकतं, निकालही बदलतील, लोकांना आता पर्याय भेटलाय. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या शहरात काय चालू आहे किंवा तुम्हाला काय जाणवतं ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आमचे सर्व व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.